नमस्कार, दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवरात्र विशेष कन्यापूजनासाठी केलेला सात्विक प्रसाद। त्यासाठी आपल्याला रात्री चणे आणि डाळ ही भिजत घालून घ्यायची आहे। 4 ते 5 तासासाठी भिजत घातली तरी सुद्धा चालेल। चणे हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला चणे हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। त्यासाठी चणे कुकरमध्ये टाकायचे, त्याच्या 1.5 ते 2 पट पाणी टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये तेजपान टाकून घ्यायचे आणि दालचिनी टाकून घ्यायची। अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचे आणि थोडं तेल टाकून घ्यायचे। याच्याने आपले चणे हे छान मऊसूत शिजतात। आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि चणे आपल्याला शिजवून घ्यायचे। चणे शिजताय तोपर्यंत आपल्याला डाळ बारीक वाटून घ्यायची। डाळ मी हे अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी उडदाची डाळ घेतलेली होती। आता यामध्ये आपल्याला आलं आणि मिरची बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आणि डाळ पण आपल्याला त्यामध्येच बारीक करायची। अशा प्रकारे सर्व डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे। याचे आपल्याला वडे करून घ्यायचे आणि आता एका साईडला आपले चणेसुद्धा शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चणे हे छान मऊसूत शिजवून घ्यायचे। आता आपल्याला याला फोडणी देऊन द्यायची। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची। बारीक केलेली आलं पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची, धना पावडर टाकायची आणि घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। तो छान थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आणि 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजलेले चणे हे त्यामध्ये टाकून घ्यायचे। थोडे चणे आपल्याला कुकरमध्येच राहू द्यायचे। आता ही भाजी मिक्स करायची आणि ते चणे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे, छान ठेचून घ्यायचे आणि भाजीमध्ये टाकून घ्यायचे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे। लक्षात ठेवायचं की आपण शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आता ते छान मिक्स करायचं आणि थोडी भाजी अजून आपल्याला ठेचून घ्यायची कढईमध्येच। आता यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता चण्याची भाजी तयार झालेली। आता आपण खीर करून घ्यायची। आता खीर आपल्याला ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची। त्यासाठी मी कुकरमध्ये 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेतले आणि तांदूळ छान शिजवून घेतले। आता हे तांदूळ रवीने बारीक करून घ्यायचे। अशा प्रकारे बारीक केल्याने आपली खीर ही घट्ट होते आणि छान रबडीसारखी लागते। आता कढईमध्ये तूप टाकायचे आणि त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते आणि खोबरं तुमच्याकडे असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकायचे आणि तुपामध्ये परतवून घ्यायचे आणि छान मंद आचेवर परतवून घ्यायचे। आता यामध्ये शिजलेले बारीक केलेले तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे, ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकून घ्यायची। ही खीर आहे ना आपल्याला मिक्स करत राहायची, त्याच्याने आपली खीर आहे ना छान रबडीसारखी होते। मी 10 मिनिट आधी ही केसरच्या काड्या दुधामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या, ते दूधसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आवडीनुसार साखर टाकायची आहे आणि तिला छान हलवून घ्यायची आणि त्याला छान कड येऊ द्यायची। उकळी आली की आपली खीर ही छान शिजते आणि रबडीसारखी होते। आता खीर तयार झालेली। आता वडे तळून घ्यायचे आपल्याला। त्यासाठी केळीचं पान घ्यायचं, त्यावर पाणी लावायचं आणि
बारीक केलेली डाळ आहे त्याचा गोळा घ्यायचा, त्याचा वडा छान करून घ्यायचा आणि तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे आणि पुरीसुद्धा आपल्याला तळून घेतलेली आहे। अशा प्रकारे कन्यापूजनासाठी प्रसाद तयार झालेला आहे। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।